मला आजूबाजूचे लोक नेहमी म्हणत असतात की तू कशी काय ग आयुष्यामध्ये एवढी पॉझिटिव्ह राहतेस आणि कोणती पण गोष्ट किंवा परिस्थिती आली की तू अशी घाबरून जात नाही, तू त्यामध्ये ठामपणे उभी राहतेस आणि ते कार्य तडीस नेतेस आणि जे काही तू करत असते त्यामध्ये तुला म्हणजे सक्सेस मिळतंच. तर असं का होतं बरं? तर काय असतं माहिती का मैत्रिणींनो, आपण जसा विचार करतो, ज्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये चालू असतात, तशीच परिस्थिती, तशाच व्यक्ती आपण आपल्या आयुष्यामध्ये आकर्षित करत असतो. यालाच आकर्षणाचा सिद्धांत म्हणजेच लॉ ऑफ अट्रॅक्शन असे म्हणतात. काय असतं माहिती का, आपण जसा विचार करतो तसेच अनुभव आपल्याला येत राहतात आणि तसेच परिणाम आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात. याच त्रिकालबाधित नियमाचा वापर आपण आयुष्यात आपल्याला हव्या त्या गोष्टी मिळवण्यासाठी करू शकतो. काय झालं तर माहिती का मैत्रिणींनो, 2-3 वर्षांपूर्वी मी असं म्हणजे मला अजिबात चांगलं वाटत नव्हतं. कोणत्याच गोष्टी आवडत नव्हत्या. आयुष्य असं वेगळ्याच वळणावरती चाललं होतं. त्यावेळेस माझ्या वाचनामध्ये अशी काही 2-3 पुस्तकं आली. त्यामध्ये मला हा लॉ ऑफ अट्रॅक्शन काय असतो हे समजलं. आणि काय माहिती का, म्हणजे खरंच आहे हे. मी ते वाचलं आणि म्हटलं की ठीक आहे, आपण हे अंमलात तर आणून बघू. यामध्ये आपल्याला काही पैसे तर खर्च करायचे नाही. फक्त ते जसं पुस्तकामध्ये लिहिलं आहे त्या सवयी आपल्याला लावून घ्यायच्यात. ते आपल्याला आत्मसात करायचं आहे. आपल्या रोजच्या जीवनामध्ये ते इम्प्लिमेंट करायचं आहे. आणि तुम्हाला सांगू का की खरंच 100% या गोष्टी वर्क करतात. त्यासाठी आपण फक्त प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत. ज्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीला एखादी फ्रिक्वेन्सी असते, त्याचप्रमाणे आपल्या विचारांना देखील फ्रिक्वेन्सी असते. आपण जसे विचार करू ते ह्या विश्वामध्ये जात राहतात आणि त्याच प्रकारचे विचार म्हणजे विचार करणाऱ्या व्यक्ती, त्याच प्रकारच्या गोष्टी आपल्याकडे आकर्षित होत असतात. आपले विचार हे एक लोहचुंबकाप्रमाणे कार्य करत असतात. त्यामुळे आता तुम्हीच ठरवा की आपल्या लोहचुंबकाकडे वाईट गोष्टी आकर्षित करायच्या की चांगल्या. त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करत राहा, आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह राहा, मस्त राहा, छान राहा आणि खात राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब.